इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे। उल्हासनगर 5 येथील हिललाईन पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबारातील आरोपी वैभव गणपत गायकवाड हा फरार आहे। या प्रकरणी वैभव गायकवाडच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश S.G. इनामदार यांच्यासमोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला। सरकारच्या वतीने वकील सचिन कुलकर्णी आणि कासिम शेख यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बाजू मांडली। भाजपचे नेते आणि आमदार पुत्र वैभव गणपत गायकवाड यांच्या वतीने मुंबईतील सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुदीप पासबोला यांनी आपली बाजू मांडली। दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये सुमारे 2.5 तास वादावादी झाली। शेवटी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी पुढील दिवसांसाठी निर्णय राखून ठेवला। बुधवारी या याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्तींनी जामीन अर्ज फेटाळला आहे। मात्र या प्रकरणी अद्याप वैभव गणपत गायकवाडला अटक झाली नसून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यास वैभव गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील। या गोळीबाराच्या घटनेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर अजूनही तळोजा कारागृहात आहेत।